तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणय दसम आपल्या मी कोकणी प्रणय यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय। तर आज चाललोय खाली मल्यामध्ये पेरायला। तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवतो आपल्या गावाकडची पेरणी आणि पेरणीला सुरुवात झाली आहे आता जवळपास सगळीकडे। आणि आज आपण बैल घेऊन पेरे करायला जात नाही आहे, तर आज आपण कुदल घेऊन पेरे करणार आहोत। तर चला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। कालच आपण बैलांनी पेरणी केलेली अर्धी आणि आज अर्धी राहिली ती थोडी कुदल घेऊन करणार आहे। तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता कुदल वगैरे घेऊन चाललोय खाली मल्यात खतायला जायला। आणि बघा मला दाखवतो, बघा डोंगरची काली मैना, बघा करवंद आहेत। अजून पाऊस सुरू झालाय तरी पण करवंद आहेत। तसा म्हटलं तर यंदा पाऊस लवकर लागलेला आहे, त्याच्यामुळे शेतीची म्हणजे जे चोंडे भाजलेले होते त्या चोंड्यांची सुद्धा वाट लागली। तुम्हाला दाखवतो आता। आणि उपलडी फुटले आहेत, उपलडी म्हणजे पाण्याची झरे फुटलेत बारीक बारीक। तर तुम्हाला आता दाखवतो। यंदा दरवर्षीसारखे सुके पेरे नाही तर ओले पेरे करणार आहे आज यंदा आपण म्हणजे सर्वीकडेच ओले पेरे आता होते। दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला। हे बघा पाणीच पाणी आहे, बघा खूप पाऊस पडला। आणि हे बघा हे काही जण पेरून गेलेत वाडीतली माणसं, आणि हे बघा तरी पण ओलच आहे। हे बघा पूर्ण ओले झालेत मध्ये एकदम, उपलाडी फुटलेत। पाऊस पडला 4-5 दिवस आणि आपलं सुद्धा शेवट आहे इथं आपल्याला पेरायचं आहे त्या मल्यामध्ये। आम्हाला आहे इकडे आपण क्रिकेट खेळायला यायचो इथे समोर। चोंडा ओला झालाय, इकडे उपलडी फुटले आहेत खूप, याच्यामुळे भात वाहून जाण्याची शक्यता आहे खूप। आता इकडं आपल्याला सुरुवात करायची खतायला। पेरून वगैरे झालंय आणि तिकडून खतायला सुरुवात झाली, आपण पण आता खतूया। तर मित्रांनो, आता आम्ही खतायला सुरुवात केलेली आहे, भात वगैरे पेरलेलं आणि आता मस्तपैकी खतायला सुरुवात केलेली आहे। तर खतलेलं पण कुदल्याने। आणि आता संध्याकाळ झाले, संध्याकाळचा माहोल पाहू शकता एकदम भारी, एकच नंबर। तर आता खतून वगैरे झाले आणि आता आम्ही चाललोय घरी। तर आता तुम्हाला ही पेरणीची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।